गाईज, गुड आफ्टरनून. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गर्वित आई. आज आमचं अचानक असं प्लॅन ठरलं बाहेर जायचं. इथेच मेट्रो मॉलमध्ये आमच्या इथे झिंगवर्स हे एक आर्ट अँड सायन्स म्युझियम ओपन झालंय मागच्या महिन्यामध्ये. आम्ही याआधी आय युनिव्हर्स हे दुबईमध्ये म्युझियम आहे तिथे सुद्धा गेलो. झिंगवर्स हे एक इमर्सिव्ह रियालिटीचा एक्सपिरियन्स देणारं प्लेस आहे. तिथं आपल्याला खूप मजा येईल. तिथं 25+ अट्रॅक्शन्स आहेत. मी जस्ट रीड केलेलं त्यांच्या साईटवर. तर सिमिलरली आपण दुबईमध्ये पण गेलो होतो आया युनिव्हर्सला लास्ट इयरला. तिकडचा एक्सपिरियन्स एकदम फाडू होता. तर आय एम होपिंग की खूप मजा येईल इकडे. चला आमच्यासोबत तो अनुभव एक्सपिरियन्स करायला. आणि आता आपण लंच पण बाहेरच करणार आहे. अजून काही डिसाइडेड नाही आहे कुठे जातोय. मोस्टली आपण डोंबिवली साईडला जाऊ. म्हणजे मॉलला तर नाही जाणार लंचला. बघू तिथं पेंढारकर रोडला आधी तिला सी फूड खायचं तर तिथं बघूया आता काय भेटतं. आम्ही आता चाललो आहोत हाऊस ऑफ तेंडुलकर्सला. हे चांगलं सी फूडसाठी खूप चांगलं रेस्टॉरंट आहे आणि न्यूली ओपन झालेलं आहे. हे आपलं पेंढारकरचं सर्कल आहे ना, शिवाजी चौक, त्याच्या समोरच नवीन ओपन झालेलं आहे. आम्ही तिथे चाललो आहोत. तर आणि त्यानंतर आमचा झिंगवर्समध्ये पण आम्ही बुक माय शोमधून बुक केलेलं आहे आणि 5:30चा स्लॉट आहे. आपल्या प्लॅनमध्ये थोडेसे चेंजेस झाले. आम्ही सिंधुदुर्ग किनाऱ्यामध्ये आलो आहोत आणि इकडचं जे ॲम्बियन्स आहे ना, तर असं फील होतं जसं की मी मालवणला आली आहे. आय होप जेवण पण तेवढंच टेस्टी असेल इकडचं. आमचं जेवण झालं आणि जेवण खूपच छान आणि टेस्टी होतं. मी तुम्हाला नक्की सांगेन, एक सजेस्ट करेन की जर तुम्ही डोंबिवलीत आलात तर सिंधुदुर्ग किनाऱ्याला नक्की व्हिजिट करा. जेवण खूप छान होतं. अस्सल सी फूड जर तुम्हाला खायचं असेल ना तर तुम्ही नक्की सिंधुदुर्ग किनाऱ्यामध्ये व्हिजिट करा. आपल्या कल्याणमध्ये भारतातील प्रथम झिंगवर्स ही कन्सेप्ट लॉन्च होत आहे. भारतामध्ये इतर कुठेही ही कन्सेप्ट नाही आहे. आणि जसं मी मगाशी सांगितलं तर आम्ही दुबईमध्ये हा एक्सपिरियन्स घेतला होता, पण आपल्या कल्याणमध्ये पहिल्यांदाच हे लॉन्च होत आहे. तर खूपच एक्सायटेड आहे. झिंगवर्स ही कन्सेप्ट फक्त लहान मुलांसाठी नाही आहे, तर ते त्यांच्या पॅरेंट्ससाठी, बेसिकली पूर्ण फॅमिलीसाठी आहे. हे एक आयडियल फॅमिली डेस्टिनेशन आहे. तिकीट काउंटरला ऑनलाईन तिकीट दाखवून आपल्याला हे रिस्ट बँड भेटले. इकडे आताच आम्ही एंट्री केली इकडे. तुम्हाला बघा किती छान बघायला मिळतंय आणि गर्वीला खूप आवडलंय तर जाम करतोय. आता आपण झिंगवर्स सेक्शन मध्ये जाणार आहोत. चला माझ्यासोबत. झिंगवर्स सेक्शनमध्ये तुम्हाला वेगवेगळे ॲनिमल्स, क्रिएचर्स, त्यांचे आवाज तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळतील. खूप ऑसम आहे ना. गर्विक ज्या लाईट्स बरोबर खेळतोय त्याची स्पेशालिटी म्हणजे ॲज सून ॲज यू स्टेप इन टू इट, त्यातून एक सूदिंग म्युझिक प्ले होतं. खरंच खूपच मेस्मरायझिंग आहे हे. तुम्हाला जर हे एक्सपिरियन्स करायचं असेल तर कल्याणच्या मेट्रो मॉलला नक्की व्हिजिट करा. हे अट्रॅक्शन इंडियामध्ये दुसरीकडे कुठेही नाही आहे. तर तुम्हाला ते एक्सपिरियन्स करायचं असेल तर तुम्हाला कल्याणला यावंच लागेल.
खरंच खूप इथे छान वाटतंय. असं खरंच वाटतंय की मी एका जंगलामध्ये आले आणि इथे म्हणतात ना ती एक शांतता आणि एक किड्यांचा किरकिरपणा असतो तसं एकदम फील होतं. म्हणजे असं खरंच वाटतं की मी निसर्गाच्या सानिध्यात आली आहे. चिल्ड्रन बिलो 3 इयर्स ही फ्री एंट्री आहे आणि 3 to 12 इयर्स 799 एंट्री फीज आहे आणि अडल्ट्ससाठी 999 फीज आहे. आता आपण झिन्फिनिटी सेक्शनमध्ये जाणार आहोत. चला. हे मिरर मेज बुलबुलैया आहे. जिथे लागलं तर तिथे समजायचं मिरर आहे आणि जिथे नाही लागला तिथे समजायचं रस्ता आहे. वाव. आता आपण मिरर मेज हे कम्प्लीट केलं आहे आणि आता आपण फॉरेस्ट ऑफ लाईफमध्ये एंट्री केली आहे. अरे कसं, अरे कशी बघती बघा. हात करा वरती, अशी करा करू, अशी करा. आता आपण रोज हेवनला जाणार आहोत. गरू हे खरंच खूपच सुंदर आहे. असा एक्सपिरियन्स तुम्ही आयुष्यात कधीच घेतला नसेल. ते म्हणतात ना, हे ॲक्च्युली आउट ऑफ युनिवर्स आहे, वेगळीच दुनिया आहे ही. झिन्फिनिटी सेक्शन मधलं इच अँड एव्हरी अट्रॅक्शन हे खूपच सुंदर आहे. तुम्ही जेव्हा नेक्स्ट अट्रॅक्शन बघतात तर ते आधीपेक्षा खूपच छान वाटतं. झिंगवर्स हे इंस्टाग्राम फ्रेंडली लोकेशन आहे. म्हणजे जर तुम्ही कंटेंट क्रिएटर असाल तर तुम्हाला इकडे खूप सारा कंटेंट मिळेल. लाईट चेंजिंग कलर्स, मिरर रिफ्लेक्शन्स, एव्हरीथिंग इज ब्युटिफुल. म्हणजे तुम्ही याल तर तुम्ही वेडेच व्हाल. हो ना, पुन्हा इन्फिनिटी एरियामध्ये ना खूप सारे अट्रॅक्शन्स आहेत आणि एवढे भारी आहेत ना, मजा आली. लिटरली पैसा वसूल आहे. इन्फिनिटी एरिया आपला एंड झाला आहे आणि खूप भरपूर अट्रॅक्शन्स होते. खूप
रिअली इमर्सिव्ह इफेक्ट देणारे प्लेसेस आहेत ते. खूपच एकदम भारी बोलू शकतो आपण, म्हणजे खूप मजा आली. आणि ऑसम म्हणजे वर्थ आहे, पैसा वसूल आहे. पण चालू आहे झिंगडम सेक्शनमध्ये, बघूया. आत्ता आपण जिथे उभे आहोत ती अट्रॅक्शन आपल्याला एका वेगळ्याच दुनियात घेऊन गेल्यासारखा फील देते. खरंच हे खूपच अमेझिंग आहे. पकड पकड. जसं तुम्ही वॉक करता, टच करता, त्यानुसार एक्सपिरियन्स चेंज होत राहतो. एकच वर्ड आहे डिस्क्राईब करायला, अमेझिंग. आता आपण ज्या सेक्शन मध्ये आहोत त्या सेक्शन मध्ये लहान मुलं खूप एन्जॉय करतात, कारण त्यांच्यासाठी इंटरॅक्टिव्ह स्क्रीन्स आहे जिथे ते वेगवेगळे ॲनिमल्स त्यांच्या आवडत्या रंगाने पेंट करू शकतात आणि जायंट स्क्रीनवर ते डिस्प्ले देखील होतं. गर्विकने बघा हा इमॅजिनरी ॲनिमल पेंट केलाय आणि तो आता स्क्रीनवर डिस्प्ले होत आहे. खूपच अमेझिंग. मगाशी आपण पाहिलं ते इंटरॅक्टिव्ह स्क्रीन होतं. इथे तुम्ही ऍक्च्युअली ड्रॉइंग क्रेयॉन रंगाने रंगवू शकता आणि ते तुम्ही जायंट स्क्रीनवर पाहू शकता. हे बघा मी जसं पेंट केलेलं ते स्क्रीनवरती डिस्प्ले होतंय. इथे अजून 3 इंटरॅक्टिव्ह स्क्रीन्स आहेत जिथे तुम्ही तुमच्या आवडीचे गेम्स खेळू शकता. गर्विकने तर या झोनमध्ये खूपच एन्जॉय केलं. त्याला इथून बाहेर पडूच नाही असं वाटत होतं. आम्ही जबरदस्ती त्याला बाहेर काढलं तर तो रडायला लागला, एवढं त्याला आवडलं. आय नो तुम्हाला हा व्लॉग बघून झिंगवर्स ही कन्सेप्ट खूपच इंटरेस्टिंग वाटली असेल, तर फक्त त्यावर थांबू नका. तुम्ही स्वतः इथे नक्की विजिट करा आणि हा एक्सपिरियन्स घ्या. नक्कीच हा वर्थ इट एक्सपिरियन्स आहे. तर चला, वेळ झाली आहे निरोप घ्यायची. हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.